योगेश टेनिस cricket.in चे सर्व शिलेदार योगेश भोईर, कृष्णा भोईर, कॅमेरामन, या पंचक्रोशीमधील सर्व दोन्ही संघाचे 12वे खेळाडू पाठवून द्यायचे. तर ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष 11 रोडवाल विपक्ष VR बनाचीवाडी. व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय आमचे लाडके मित्र किरण भिरे सर यांचं शुभागमन झालेलं आहे. मी ज्ञानेश्वर लोखंडे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते किरण भिरे सरांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. सत्यसाई जी पालखी आणि त्या पालखीचे निवेदक म्हणून प्रामुख्याने एक लीडर म्हणून ते कार्य करत असतात. ज्ञानेश्वर लोखंडे या ठिकाणी त्यांचा यथोचित मान सन्मान करतायत. तर पुनश्च एकदा 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2025 मध्ये सर्व क्रीडा रसिक वर्गांचं हार्दिक सहर्ष सविनय स्वागत असेल. मॅचला सुरुवात करतोय. ज्ञानेश्वर लोखंडे यांनी केलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे. फुलटॉस होता ऑन साइडला मिलिंद आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल प्राप्त होते. तो संघर्ष रोडवाल संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि मिस टायमिंग झेल असेल आणि झेल बाद. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळालं. जय बाद होत आहेत. पहिलं षटक निलेश. अतिशय महत्वपूर्ण खेळाडूला बाद करण्यामध्ये निलेशला यश आलंय. जय सारख्या अष्टपैलू खेळाडूला बाद करणं पहिल्या ओव्हरमध्ये हे यश त्याच्या नावावर जात आहे. आणखीन एक दोन्ही झेल जर बघितले तर कॉट बिहाइंड झालेत. बॅक टू बॅक 2 विकेट्स या ठिकाणी प्राप्त होत आहेत. अतिशय सुंदर अप्रतिम अचूकता पाहायला मिळाली आहे. आणि ज्यावेळेस लाईन आणि लेंथवर तुम्ही बॉलिंग करता यश नेहमीच मिळत असतं. सिच्युएशन आपण बघितली परिस्थिती तर अतिशय नाजूक चंदू आलेत. गुड बॉलिंग. हॅट्रिकची संधी. फुल टॉस आणि हॅट्रिक. या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक निलेश नावाच्या संघर्ष 11 रोडवाल संघाच्या गोलंदाजी नावावर जात आहे.
गोलंदाज आज ॲसिक्स व्हीबी स्पोर्ट्स ब्रँडेड शूज जय कैलास मांडे यांनी पुरस्कृत केलेत. उत्कृष्ट गोलंदाज खाली राहतोय. एक्सपेक्ट केलं होतं बाउन्स होईल, अनएक्सपेक्टेड हा खाली राहिलाय. इथे आमचे जवळचे मित्र राहुल चौधरी यांचं शुभागमन झालेलं आहे, तर त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. मी मयूर जाधव यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत करायचे. 3 गडी बाद 3 धावा. किती जबरदस्त बॉलिंग निलेशची बघायला मिळाली. तर या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांसाठी वैयक्तिक प्राइजेस आहेत. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये सर्व क्रीडारसिक वर्ग आणि प्रेक्षक वर्ग यांच्या नजरा की कोणता खेळाडू लकी ठरेल की जो या कॅटेगरीमध्ये जाणार आणि प्राइजेस मिळवणार. शॉर्ट ऑफ लेन समोर झेल होऊ शकतो. झेल सुटलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आडव्या बॅटने, हॉरिझॉन्टल बॅटने इथे अगदी बघितलं तर पंच केला होता आणि तो पंच ऑलमोस्ट क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळ पोहोचला होता. 4 3 गडी बाद 4 लो स्कोर अजूनपर्यंत पाहावयास मिळतोय. शॉर्ट ऑफ लेन पूल करतायत मिलिंद आले आणि एक टप्पा घेत चेंडू काऊ कोणरच्या डोक्यावरनं, मिलिंदच्या डोक्यावरनं 4 धावांसाठी जातोय. वेल बॉलिंग, चांगला कमबॅक. सचिन आहेत त्या ठिकाणी. सकाराम व्हेरिएशन आणलं आणि चेंडूला अगदी वलयांकित दृष्ट्या वळवलं. सचिनच्या अगदी आवाक्याच्या बाहेर. लाईन पंच निर्देशित करतायत हेमंतजी तावडे. व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धावसंख्या फलकावं लागली. 9 धावा. 3 गडी बाद 9. फुल टॉस यॉर्क करून घेत आहेत स्वतः सचिन. या सचिनची एक व्हिडिओ व्हायरल झाली होती खैस या नावाने. तो जगप्रसिद्ध झाला होता प्रामुख्याने आदिवासी टेनिस क्रिकेट.in माध्यमातून. शॉर्ट ऑफ लेन चेक करतायत. मिस टायमिंग आणि कॉटन बोल्ड जाळ्यामध्ये अडकवलं.
4 गडी बाद 9. पुढील मॅच करपडवाडी विपक्ष डोळखाम. मिस टायमिंग लॉफ केलाय आणि झेल सुटलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑफ क्लिअर करत असताना 4 धावा. विपक्ष युवा करपडवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी मीडिंग मध्ये यायचंय. पुढील मॅच आपली असणार आहे. आज अंतिम दिवस आहे आणि वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे. चार गडी बाद 13. ज्यावेळेस ऑफस्टमच्या बाहेर व्हाईट बॉल. आणखीन एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावर लागते. 4 गडी बाद 14. स्लाइस करतायत. विकेट आली. अर्धी टीम या ठिकाणी बाद झाली. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 16 धावा. यावेळेस लेगस्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. आतापर्यंत 3 ते 4 धावा या अतिरिक्त स्वरूपात आल्यात. आणखीन एक लेग स्टंपवर सातत्याने पॅडलाईन टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र दिशाहीन गोलंदाजी प्रकाशची बघायला मिळते. खरं तर बघितलं तर 18 वर 5 ही परिस्थिती फार नाजूक आहे. टीम VR पणाचेवाडी या टीमची फुल टॉस ड्राईव्ह करत असताना ऑन साइडला अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डीप मध्ये
1 चं रूपांतर 2 मध्ये कॅपिटलाइज करत असताना बंटी आणि राजा ही शेवटची विश्वासाची जोडी आहे राजूची. व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. बॅकफुटला जाऊन मिलिंद क्षेत्ररक्षण देखील तितकंच दर्जेदार पाहायला मिळालं. ते वैशिष्ट्य आहे आदिवासी खेळाडूंचं. डोंगर दऱ्यांमध्ये राहणारे अतिशय वेगाने चेंडूपर्यंत पोहोचत असतात. थ्रो देखील खूप चांगला असतो आणि ग्राउंड फिल्डिंग लाजवाब. यावेळेस पूल करायला गेले, टायमिंग नव्हतं, कव्हर केलं गेलं इनफिल्डमध्ये, गल्लीमध्ये गेला, एकच मिळाला. सिंगल डबल आतापर्यंत भर दिली आहे. राजूच्या बॅटमधून एक चौकार आलाय, बाकी सिंगल डबल. 23. इथे ऑन साइडला टर्न करतायत, पुल करतायत. गुड फिल्डिंग मिलिंद. ही भिंत आहेत ऑन साइडची. युवा करपटवाडी विपक्ष आहे गावदेवी स्पोर्ट्स क्लब डोखाम. दोन्ही संघाचे संघनायक टॉस हडिया. त्वरित चला लवकर, विलंब करायचं नाहीये. प्लेड ऑन, स्विंग अँड मिस. अनदर डॉट बॉल. राजू ही शेवटची होप असेल टीम VR बनाचवाडी या संघासाठी, कारण यापूर्वी राजूने वन मॅन आर्मी सारखा खेळ दाखवलाय. सन्मानजनक स्कोरपर्यंत पोहोचवावं लागेल. फुल टॉस स्वीप करतायत. गुड फिल्डिंग. आणि इथे 2 धावा पूर्ण करतोय राजू. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. प्रकाश होते. श्रेयश थ्रो जर डायरेक्ट पंच थर्ड अंपायर आहे ना. फुल टॉस लॉफ करतायत. साधा पहिला षटकार या ठिकाणी लागलाय. 32. 5 गडी बाद 32.
मिस टायमिंग नो मॅच लँडमध्ये चेंडू लँड होतोय आणि पुन्हा मिळतील 2. या 2 चेंडूवर 8 धावा आल्यात. तर टॉससाठी यायचंय डोळखाम आणि करपडवाडी. दोन्ही टीम टॉससाठी या. व्हाईट बॉल आलाय. चला युवा करपडवाडी डोळखाम टीम. क्लीन बोल्ड. तर टॉससाठी यायचंय आमचे सर्वांचे लाडके इंटरनॅशनली ज्या डोळखामच्या मातेमधून निघून आज खऱ्या अर्थानं टुरिझम या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेणारे आमचे सर्वांचे लाडके जॉन्टी, एक काळ फिल्डिंगच्या जोरावर डोळखामकरांना विजयश्री देणारे, जॉन्टी रोड्स प्रमाणे फिल्डिंग करणारे, अत्यंत प्रेमळ, निर्मळ आणि खूप सुंदर व्यक्तिमत्व जिगर ओरा. टॉस होतोय. टॉस तर करपडवाडी संघाने हा टॉस जिंकलाय.
तर व्यासपीठावर अत्यंत द बेस्ट बॉलर युवा खरपटवाडी संघाचे वनपरिक्षेत्र वनपाल या सेवेमध्ये असणारे भरत वाघ यांचा यथोचित मान सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर जयेश फळडे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तर 24 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. संघर्ष 11 रोडवाल या टीमला वी आर बनाचवाडी या टीमच्या समोर फुल टॉस 4 धावा येतील. विकेट आली आहे. मिस टाइमिंग 0. युवराज पारदी मी आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. यॉर्क छत्तीसचं टार्गेट आहे आणि 2 विकेट्स इथे प्राप्त झाल्यात 6 धावांवर. तर व्यासपीठावर आपण एक स्वागत घेतोय युवराज पारधी
जे अत्यंत ज्येष्ठ करपटवाडी टीमचे प्रामुख्याने भरपूर वर्षाचा अनुभव रमेश ठाकरे मी यांना विनंती करेल की आपण रामनाथ गरत मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला मॅचला सुरुवात करा. भरपूर वेळ बाणाजवाडी टीम तुम्ही घेतात. प्रॉपर कनेक्शन हवाई सफर 6 धावा. ओव्हरपिच चेंडू हाफ बॉली लॉफ केलं. उंची अंतर आणि डिस्टन्स क्लिअर करत असताना 12 दोन गडी बाद 12 अशी धावसंख्या. स्पीड पकडल्या आता स्कोरला. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी पंच करतायत. सिंगल मिळाले 13. मध्ये 23 ची गरज आहे. 16 चेंडू आणि 23 धावा. ओ चिप करतायत फक्त. लोंगांवरनं क्षेत्ररक्षक आले. मी मयूर जाधव यांना विनंती करेल की रामनाथ दादांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. तर स्कोर कार्ड 2 गडी बाद 15 ची धावसंख्या धावफलकावर आहे. शॉर्ट ऑफ लेंथ हुक करतायत. हा आणि कॅच ड्रॉप झाली. बंटीकडनं भरपूर मोठी चूक पाहायला मिळाली. जे मोस्टली आपण फिल्डर बघत नसतो त्या ठिकाणी फाईन लेग झोन मध्ये तिथे ठेवला गेला होता आणि जाळ्यामध्ये ऑलमोस्ट अडकवलं होतं, परंतु त्या जाळ्यामध्ये कमतरता होती आणि तो झेल सुटलाय. सोळा 2 गडी बाद 16 ची धावसंख्या.
इथे पूल करतायत बॅटची इनरेज पाहायला मिळाली आणि लॉंग स्टॉप च्या दिशेने चार मिळाल्यात. मिलिंदच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 2 गडी बाद 21. बारामध्ये 15ची गरज आहे. किसन दुपारी मी आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. नुकताच किसनजी दुपारी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी प्रणय तुंगार मी विनंती करेल. प्रणय वर्षोक स्वीप करत असताना डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी पॅरल स्ट्रोक षटकार. सत्तावीस 2 गडी बाद 27 धावा. ओ आणखीन एक उंची आहे नाही. अप्रतिम कॅच जयची बघायला मिळाली. असं वाटलं की आणखीन एक येईल. जय होते आणि जयने पकडलाय. अप्रतिम कॅच झेल बाद. दहा मध्ये 9 धावांची गरज असेल. मॅच सिंगल प्राप्त झाली. बंटी इनसाइड आउट. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. शॉट कव्हरला फील्ड केली जाते. राघव एक सिंगल प्राप्त होईल. सिंगल सिंगल जरी खेळले तरी देखील ही मॅच ते सहज जिंकू शकतात. शॉट ऑफ लेंथ आवाक्याच्या बाहेर राहील. जयच्या समोर पडला. डोक्यावरून फ्लाय झाला आणि 4 मिळाल्या.
मयूर सात मध्ये 3 धाब्यांची गरज आहे. मॅच विनिंग चौकार पाहायला मिळतोय. अभिनंदन. निलेश ज्या गोलंदाजाने हॅट्रिक घेतली त्याला मॅन ऑफ द मॅच